नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं। तर CTET 2026 अत्यंत कमी दिवस आहेत। आपला अभ्यास सुरू असेल, अभ्यास सुरू नसेल किंवा आताच पुस्तक हातात घेतलं असेल किंवा आता शेवटच्या दिवसात काय करायचं आहे असा जर तुमच्यासाठी हा प्रश्न असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून आत्ताच ठेवा। व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि इतरांना शेअर करण्यासाठी बटन तयार ठेवा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। शेवटच्या दिवसामध्ये काय करायचं आणि CTET पास कशी करायची अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे यासाठी। तर यासाठी मी 3 स्तंभ केलेले आहेत, 3 युक्त्या केलेल्या आहेत किंवा 3 ट्रिक्स म्हणा त्याला, ज्यामध्ये शेवटची तिसरी ट्रिक्स जी आहे अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती ट्रिक पाहण्यासाठी आपण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तर पहिल्या युक्तीमध्ये, पहिल्या ट्रिकमध्ये आपल्याला 3 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये NCF 2005, NEP 2020 आणि RTE 2009 हे अत्यंत महत्त्वाचे 3 घटक करायचे आहेत। शक्य झाल्यास या 3ही घटकावर किंवा यामधील महत्त्वाचे 5 ते 7 घटक आहेत त्यावर मी प्रश्न टाकायचा प्रयत्न करेन। त्याच्यानंतर समावेशी शिक्षा यावर सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे, याचासुद्धा अभ्यास करायचा आहे। पेडागॉजी, आता तुम्हाला सांगू इच्छितो मी की CTETमध्ये TETपेक्षा CTETमध्ये पेडागॉजीवरच आपण पास होतो, कारण जवळपास 90 गुणांची पेडागॉजी येते। आपल्याला 150 गुणांचा पेपर आहे, आपल्याला माहिती आहे। 90 गुणांची पेडागॉजी येते आणि ही कशी येते तर संपूर्ण विषय मिळून 90 गुणाची येते आणि 90 गुण तर आपल्याला पास होण्यासाठी पाहिजे, म्हणजे 83 आणि तिकडे 90। तर हे पेडागॉजीचे 90 गुण आपल्याला मिळवायचेच आहेत आणि त्यासाठी आपल्याला आतापर्यंत TET जर दिली असेल तर TETमध्ये ह्या गोष्टी नव्हत्या। आपण वर्गामध्ये शिकवतो, वर्गामध्ये आपल्याला मुलांची परिस्थिती माहीत असते, वर्गामध्ये आपल्याला काय करायचं, कुठली परिस्थिती कशी हँडल करायची किंवा कोणत्या मुलाचं मेंटॅलिटी कशी आहे आणि कोणते मुलं कोणत्या स्तरातून येतात आणि त्याला काय शिकवायला पाहिजे किंवा एखादा प्रसंग उभा राहिला तर त्या प्रसंगाला आपला निर्णय काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वर्गामध्ये आपण शिकवतच असतो। त्यामुळे या गोष्टीचा आपल्याला येथे CTETमध्ये फायदा होणार आहे आणि त्या आधारावर 90 गुण जे आहेत ते पेडागॉजीचे आहेत आणि ते आपल्याला मिळू शकतात, त्यामुळे आपण पास होतोच। तिसरी गोष्ट, शास्त्रज्ञ जे आहेत ते शास्त्रज्ञ आपल्याला अभ्यासायचे आहेत। 5 महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत, ज्यामध्ये जीन पियाजे, वायगोस्की, कोहलबर्ग, हार्वर्ड गार्डनर आणि चॉम्स्की हे 5 शास्त्रज्ञ आपल्याला अभ्यासायचे आहेत। आपण TETचा अभ्यास आधी करतच आलेला असल्यामुळे हे आपल्याला माहिती आहेत। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट पुढची, हे एकदमच आता हातात नवीन काहीतरी घेऊ नका। आतापर्यंत जे वाचलं त्याला रिव्हिजन करा किंवा जे तुम्हाला सोपं जाते, महत्त्वाचे 3 विषय परफेक्ट करा। 5 विषय आपल्याला आहेत, तुम्हाला जमणारे 3च विषय परफेक्ट करा। ते 3 विषय परफेक्ट केले की तुम्ही पास होता। 5च्या 5 विषय परफेक्ट करण्याचा प्रयत्न करू नका। आयुष्यामध्ये तुम्ही अनेक माणसं पाहिले असतील, एकच व्यक्ती सगळ्याच विषयामध्ये परफेक्ट नसते, त्यामुळे आपल्याला जे जमते ते खूप चांगल्या पद्धतीने करायचं। 3 विषय आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचे, त्यामागे लागायचं आहे। त्यानंतर भाषेकडे आपण जाऊया। भाषेचा असा आहे की फक्त व्याकरणावर अवलंबून राहू नका, कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं जवळपास 15 मार्क्स हे पॅराग्राफचे आणि कवितेचे असतात। त्यामुळे सराव करा, पॅराग्राफ वाचायचा आणि त्यावरून प्रश्न सोडवायचा। त्यानंतर कवितेचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतात, त्यामुळे कवितेकडे आणि उत्तराकडे सुद्धा लक्ष द्या, त्याचा सराव जास्तीत जास्त करा। म्हणजे आपल्याला इथे CDP जे आहे, CDP त्यानंतर पेडागॉजी 90 मार्काची आणि आधी सांगितलेले 3-4 घटक हे महत्त्वाचे आहेत। शक्यता अशी आहे की या महत्त्वाच्या घटकावर मी मोजकेच प्रश्न आणणार आहे, मोजकेच व्हिडिओ आणणार आहे, 5 ते 7 व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण हे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आपण यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढे फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करून ठेवा, व्हिडिओ सेव्ह करा। दुसरी युक्ती, आपण हे झालं पहिल्या युक्तीमध्ये पाहिलं। दुसरी युक्ती, जेव्हा आपण पेपर सोडवायला जाणार आहे, त्या पेपर सोडवायला गेल्याच्यानंतर आपल्याला 4 विधान येतात। 4 विधानामध्ये आपल्याला जेव्हा लक्षात येणार नाही की आता काय करायचं आहे, तेव्हा एक लक्षात ठेवायचं की नकारात्मक गोष्ट टाळायची, नकारात्मक विधानाला कट करून टाकायचं। त्याच्यानंतर म्हणजे फक्त किंवा केवल किंवा सिर्फ असं जर त्याच्यामध्ये आलं, कारण आता ही हिंदी भाषा असणार आहे, तर त्यामध्ये ते विधानसुद्धा कट करायचं। रँकिंग किंवा ग्रेडिंग, म्हणजे जर असं उल्लेख कुठे असेल तर ते सुद्धा कट करायचं, किंवा मग फक्त गुणांसाठी आपण वाचतो किंवा गुणांसाठीच आपण शिकतो किंवा शिकवतो असं वाक्य असेल तर कट करायचं। आता दुसरी एक गोष्ट, बच्चा मिट्टी का गोला आहे असं काही नाही, असं जर कुठलं विधान आलं किंवा या स्तराचं असं आलं की बाबा
तो कोऱ्या डोक्याचं येते शाळेमध्ये आणि तिथून तो आपल्या शाळेतून खूप शिकते वगैरे असं काही नाही. कारण मातीचा गोळा होता मुलगा हे एक जुनं विधान झालं. मुलगा जेव्हा आपल्याकडे येते तर काहीतरी डोक्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी घेऊन येते, साठवून येते, शिकून येते. त्याच्यामुळे मातीचा गोळा वगैरे असं असेल, मिट्टी का गोळा वगैरे, तर हे कट करायचं. तुलनात्मक विधान जर असेल तर ते सुद्धा कट करायचं. शिक्षा, धमकावणे, दंड असेल तर ते सुद्धा विधान कट करायचं. शिक्षक केंद्रित, पुस्तक केंद्रित किंवा निष्क्रिय किंवा अपमानास्पद शब्द ज्या विधानामध्ये असतील ते सुद्धा वगळायचं, म्हणजेच कट करायचं. म्हणजे उरलेले विधानं जे आहेत त्याच्यावर विचार करायचा. ते विधान आपल्याला त्याच्यातलं उत्तर असणार आहे. मग कुठले असणार आहेत? जे विधान सकारात्मकता दर्शवतात, बालकेंद्रित अभ्यासक्रम किंवा बालकेंद्रित गोष्ट दर्शवतात, किंवा संधी देणे याला म्हणतात अवसर देणं वगैरे, प्रोत्साहन देणे, करके शिकणं जसं करून शिकणे, चर्चा करणे, भूमिका अभिनय याने भूमिका अभिनय असेल तर ते सुद्धा, विविधतेचा सन्मान हे सुद्धा विधान त्याच्यामध्ये आहे. आणि समूहकार्य, गटकार्य हे जर असे विधान असतील तर त्याला काय करायचं, ते विधान आपले बरोबर असू शकतात. आता महत्त्वाचा तिसऱ्या भागाकडे जाऊ आपण. सगळ्यात महत्त्वाचा हा तिसरा भाग आहे. तिसरी क्लुप्ती आहे, तिसरी युक्ती आहे, तिसरी ट्रिक्स ही सगळ्यात महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय करा, शेवटच्या दिवसात अनेकांचा मला अनुभव आहे की आम्ही बाबा फक्त मॅरेथॉन करत असतो. शेवटच्या दिवसामध्ये एक मॅरेथॉन किती वेळा जातो माहिती आहे? 4 ते 5 ते 6 तास जातात. त्याच्यामध्ये घटक किती कव्हर होतात आणि त्या घटकामधले किती महत्त्वाचे प्रश्न कव्हर होतात. त्या 6 तासाच्या ऐवजी तुम्ही मॅरेथॉन करा की न करा. मी मॅरेथॉन करू नकाच असं तुम्हाला म्हणणार नाही, पण मॅरेथॉन करू नका एक परंतु तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये राहिलेल्या 15 दिवसामध्ये रोज एक सराव पेपर सोडवा. आणि सराव पेपर कसा सोडवा, तुम्ही पहिल्यांदा घड्याळ लावा, घड्याळ लावून सराव पेपर सोडवा. आता मॅरेथॉनमध्ये काय होते, मॅरेथॉन हा ऑनलाईन आपल्याला घेते किंवा ऑनलाईन टेस्ट सोडवतो आपण. आपली तिथं ऑफलाईन होणार आहे, आपल्याला गोल 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 करायचे आहेत. इकडे आपण ऑनलाईन करतो, मॅरेथॉन करतो. महत्त्वाचं जे हाताला वळण किंवा हाताला सराव काहीच नसते. आपण वेळ तिथे कवर करू शकत नाही. वेळेचं मॅनेजमेंट ही सगळ्यात मोठी CTETचं सक्सेस आहे. आणि सराव पेपर सोडवताना एक लक्षात घ्यायचं की किती गुण पडले याला लक्ष द्यायचं नाही. फक्त ते गुण आपले कुठं चुकलं याकडे लक्ष द्यायचं. जिथे चुकलं ते करेक्शन करायचं आणि पुढे जायचं. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, 50%, पुन्हा म्हणतो मी, 50% प्रश्न हे मागच्याच प्रश्नपत्रिकेतून आले असतात. मी सगळं हे ॲनालिसिस करून हे सांगत आहे तुम्हाला. तर मागच्यामधूनच येतात, कारण 50% मागील पेपरवरून प्रश्न येतात किंवा त्याच धर्तीवर प्रश्न येतात. असे तुम्ही मागच्या जर प्रश्नपत्रिका काढल्या तर तुम्हाला ते दिसून येईल. त्यामुळे मागचे किमान 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तरी तुम्ही सोडवायलाच पाहिजे आणि वेळ लावून सोडवायला पाहिजे. आजपर्यंत तुम्हाला 60 ते 70% CTET परीक्षा देणारे एकच सांगतील की आम्हाला वेळ पुरला नाही. त्याचं कारण काय आहे, हे जे पेपर तुम्ही जर पाहिला ना तर यामध्ये एवढे मोठे मोठे विधानं आहेत की आपला वेळ पुरतच नाही. काही पेजेसवर तर एका पेजवर 2च प्रश्न आहेत, असे मोठे मोठे विधान आहेत. त्यामुळे वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वेळेचं नियोजन करणं फार आवश्यक आहे. पेपर सोडवताना वेळ घड्याळ लावून आपल्याला पेपर सोडवायचा आहे. आणि याच्यामध्ये या पेपरमध्ये एक महत्त्वाचं विधान आहे जे सगळ्यात जास्त त्याच पद्धतीचे येतात. कोणते आपल्याला दिसत असेल कदाचित, असर्शन आणि रिझन. बघा, असर्शन आणि रिझन म्हणजे असे प्रश्न आहेत की अभिकथन आणि कारण. मग त्याचे कन्फ्यूज येतात. ए और आर दोनों गलत है, ए और आर दोनों सही है, ए की आर सही व्याख्या करता है, ए और आर दोनों सही है लेकिन ए की आर सही व्याख्या नहीं करता है, ए सही है लेकिन आर गलत है. आता काय करायचं, इतकं कठीण म्हणजे कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एकच गोष्ट कामास येणार आहे, ती म्हणजे तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला काय करावं लागणार आहे की सराव पेपर सोडवणे आवश्यक आहे. सराव पेपर जरी तुम्ही 10 तरी किमान सोडवले ना तर तुम्ही CTET नक्की पास होणार आहात. त्यामुळे सराव पेपर सोडवणे आवश्यक आहे. आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा यामधील माहिती उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. आपण जर यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा. यापुढे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या घटकांची चर्चा केली
त्या घटकातील महत्त्वाचे भाग घेऊन येत्या काही दिवसामध्ये मी महत्त्वाचे व्हिडिओ टाकू शकतो. त्यामुळे आपण जुळून राहाल ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.